हॅलो. आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेना या मालिकेचा एपिसोड येऊ कालच्या भागात आपण बघितलं की स्वानंदी समरच्या पुढे हात करते, तेव्हा समर तिच्याकडे बघत असतो आणि तोही हात पुढे करतो. तेव्हा स्वानंदी बोलते की प्लीज. तेव्हा स्वानंदी समरचा हात पकडून समरला बोटिंग करायला घेऊन जाते आणि ते दोघं बोटिंग करत असतात. तेव्हा समर मनोमन आठवणीत रमलेला असतो आणि स्वानंदी त्याच्याकडे बघत असते. इकडे अंशू तिथे येतो आणि दुसऱ्या बोटवाल्याला पैसे देऊन काहीतरी सांगतो आणि काहीतरी प्लॅन सांगतो आणि तो बोटवालाही तयार होतो. इकडे स्वानंदी समरकडे बघत असते. तेव्हा स्वानंदी बोलते की काय झालं. तेव्हा समर इमोशनल झालेला असतो. तेव्हा समर बोलतो की किती दिवसांनी किती वर्षांनी मी इथे असा या बोटमध्ये बसलो आहे. तेव्हा समर बोलतो की इतक्या दिवसांनी असं भरून आले. तेव्हा स्वानंदी बोलते मला सांगा ना तुमचे बाबा कसे होते. तेव्हा समर बोलतो हिरो होते हिरो. म्हणजे असं वाटायचं नाही की या माणसाच्या आयुष्यात कधी अशी कुठली वाईट गोष्ट घडणारच नाही, जवळपासही फिरकणार नाही. त्यांच्याकडे ना एक पॉझिटिव्ह वाईब होती. आयुष्यातल्या प्रत्येक गोष्टीचा मनमुराद आनंद लुटायचे. झाडं, निसर्ग, पक्षी, प्राणी या सगळ्यांमध्ये छान असं एन्जॉय करायचे. ते इथले नाववाले आहेत ना, म्हणजे हे बोटीवाले, त्यांच्या सगळ्यांची सुद्धा खूप छान मैत्री होती त्यांची. त्या पाण्यात मगरी आहे ना, त्याचीसुद्धा भीती वाटायची नाही त्यांना. तेव्हा सोनाली बोलते या पाण्यात मगरी आहे. तेव्हा समर बोलतो की अर्थात त्यांचं घर आहे ते त्यांचं. बाबा नेहमी म्हणायचे आपण कसं दुसऱ्यांच्या घरी गेल्यावर शहाण्यासारखं वागतो की नाही, तसं हे घर आहे त्यांचं आणि मग त्यांच्या घरात तिथे आल्यावर आपणही त्यांच्याशी आदरानेच वागलं पाहिजे. समर त्याच्या बाबांच्या आठवणी सांगत असतो की बाबा मला कटाक्षाने सगळीकडे घेऊन जायचे, तलावावर घेऊन जायचे, प्लॅनवर घेऊन जायचे, गावांमध्ये घेऊन जायचे, सिनेमालासुद्धा घेऊन जायचे. अशी एकही गोष्ट नाही जिथे बाबा मला घेऊन नाही गेले. वाचायचे खूप उत्तम वाचक होते. आता हे सगळं असं बघून ना, म्हणजे असं वाटतं ना की कदाचित परमेश्वराने त्यांना छोटं आयुष्य दिलं होतं म्हणून हे सगळं त्यांच्यामध्ये होतं. त्यामुळे छोट्याशा आयुष्यात खूप साऱ्या गोष्टी त्यांनी करून घेतल्या. समर रडत असतो. तेव्हा स्वानंदी त्याचे डोळे पुसते आणि स्वानंदी जणू समरच्या प्रेमात असते. ती त्याचे डोळेही पुसते आणि त्याच्या खांद्यावर डोकं ठेवते. तेव्हा समरही तिच्या जवळ जातो आणि तिच्या डोक्यावर किस करतो. आणि इकडे अंशुमनचं कारस्थान चालूच असतं. त्याने दुसऱ्या बोटवाल्यांना सांगून समर आणि स्वानंदीचा पाण्यामध्ये ॲक्सिडेंट घडवून आणायचं ठरवलेलं असतं. तेवढ्यात मागून दुसरी बोट येऊन समर आणि स्वानंदीच्या बोटला धडकते. तेव्हा स्वानंदी पटकन स्वप्नातनं बाहेर येते. तेव्हा तो बोटवाला तिकडनं खुणवतो सॉरी म्हणून. समरही त्याला हात करतो. इकडे अंशुमनही डोक्याला हात लावतो की अंशुमनने जसं सांगितलं तसं तर काही घडलेलं नसतं. तेव्हा स्वानंदी इकडे समरला बोलते की तुम्ही एवढे इमोशनल आहात. तेव्हा समर बोलतो की नाही जनरली, पण आता एक क्षणाला झालं असं. तेव्हा स्वानंदी बोलते की जनरली म्हणजे तुम्ही स्वतःला इमोशनल होण्यापासून रोखत असतात. तेव्हा समर बोलतो की असेल कदाचित. तेव्हा स्वानंदी बोलते पण असं असायला नको ना, कारण की इमोशनल ही खूप छान गोष्ट असते. तेव्हा समर बोलतो की पुरुषांना लहानपणापासून शिकवलं जातं ना की इमोशन्स लपवायला हवेत आणि त्यात अशा भावना तर आपण पुरुष म्हणून व्यक्तच करू शकत नाही. कंडिशनिंग आहे, बाकी काही नाही. इकडे अंशू बोट क्लबच्या तिथे उभं राहून सारखा तिकडच्या दुसऱ्या बोटवाल्याला खुणवत असतो की त्याने सांगितलेलं असतं प्लॅन की यांच्या बोटचा ॲक्सिडेंट करायचा म्हणून. अंशू बोट क्लबच्या पाण्याच्या अगदी जवळ असतो आणि तिकडनं त्याचं लक्षच नसतं. तो अगदी जवळ असतो आणि तो तिकडनं फक्त हातवारे करत असतो. इकडे स्वानंदी समरला बोलते की मला आवडली बाबा तुमची ही बाजू. एक मैत्रीचा सल्ला देऊ का. जोपर्यंत आपण रात्री लावलेले दिवे विझवत नाही तोपर्यंत आपल्याला सूर्यप्रकाश नाही बघता येत. आपल्याला असा लख्ख छानसा सूर्यप्रकाश बघायचा असेल ना, तर आपल्याला एफर्ट्स घेऊन आपणच लावलेले दिवे विझवावे लागतात. नाही, मी असं नाही म्हणणार की आपल्या आठवणींचे दिवे आपण मालवून टाकायचे, पण या गोष्टीचं भान नक्कीच असायला पाहिजे की आपणच लावलेली एखादी जुनी ज्योत ती तेवत ठेवण्यासाठी आपण जेव्हा एफर्ट्स घेतो ना, तेव्हा नकळत आजचं सूर्यप्रकाश बघायचं राहून जात नाही आहे ना आपल्याकडनं. तेव्हा समोर बोलतो बाप रे बाप. तेव्हा स्वानंदी बोलते थोडं जास्त झालं का. तेव्हा समोर बोलतो की नाही छान बोलतात तुम्ही, एकदम असं पोएटिक वगैरे. तेव्हा स्वानंदी बोलते थँक्यू. तेव्हा समर बोलतो यू मोस्ट वेलकम. तेव्हा स्वानंदी बोलते की बापरे थँक्यू नंतर वेलकम. तेव्हा समर बोलतो म्हणजे बरं ओके असं काहीच म्हणाला नाही तुम्ही. तेव्हा समर बोलतो ओके. तेव्हा स्वानंदी बोलते ओके. इकडे अंशू त्या बोटिंगवाल्यांना खुणवतच असतो आणि अचानकच त्यांनी समर आणि स्वानंदीसाठी त्याने खड्डा खणलेला असतो. तो स्वतःच खड्ड्यात पडणार, त्याचा पाय निसटतो आणि तो पाण्यात पडतो. तो वाचवण्यासाठी धडपड करायला लागतो. तेवढ्यात समरचं लक्ष जातं. तेव्हा समर बोलतो काय झालं तिकडे, कोणी पडलं आहे का पाण्यात. तेव्हा तो स्वानंदीला बोलतो की तुम्ही इथेच थांबा, पॅन्डल मारत राहा, मी लगेच आलो. तेव्हा समर पटकन पोहत जातो आणि अंशूला किनाऱ्यावर आणतो.
इकडे अर्पिता आणि मल्लिका टेन्शनमध्ये असतात की अंशू फोनही उचलत नसतो म्हणून. तेव्हा अर्पिता बोलते की फोनही उचलत नाही आहे. मम्मा एक काम कर ना, तू सहजच दादाला फोन कर आणि विचार ना की आठवण आली म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की हो का, बरं करते. तेव्हा मल्लिका समरला फोन करते. इकडे समर अंशूला किनाऱ्यापाशी घेऊन येतो. तेव्हा स्वानंदी तिथे येते. स्वानंदी बोलते की अंशुमन पुरता घाबरलेला असतो आणि धापा टाकत असतो. तेवढ्याच समरचा फोन वाजतो. तेव्हा मल्लिका बोलते की समर कुठेच तू, नाही काळजी वाटली म्हणून फोन केला. तेव्हा समर बोलतो की काकू तू काहीही काळजी करू नको, आम्ही तलावापाशी आहे आणि अंशू पण आहे आमच्यासोबत. तेव्हा मल्लिका बोलते की काय? तेव्हा मल्लिका बोलते की अंशुमन तो तिथे काय करतोय, म्हणजे तो तुम्हाला तिथे भेटला का? तेव्हा समर बोलतो की भेटला म्हणजे अंशुमन पाण्यात पडला. तेव्हा मल्लिका बोलते की काय? तेव्हा मल्लिका बोलते की अंशू पाण्यात पडला, कसं काय पडला, त्याला पोहता येत नाही रे. तेव्हा समर बोलतो की काकू तू काहीही काळजी करू नको, आम्ही सगळे त्याच्यासोबत आहोत आणि त्याला पाण्यातनं बाहेर काढलं आहे आणि तो ठीक आहे आता. तर समर बोलतो की काकू काळजी करू नको, आम्ही घरी घेऊन येतो आहे त्याला. इकडे अर्पिता बोलते की काय अंशू पाण्यात पडला, अक्कले काय आला, कसं काय पाण्यात पडला मम्मा, आपण प्रत्येक वेळेस त्यांच्यासाठी खड्डा खणतोय आणि आपण स्वतःच खड्ड्यात जातोय. इकडे अंशू आणि ते सगळे घरी येतात. मल्लिका त्याला पुसत असते. तेव्हा समर बोलतो की जरा वाफारा घे, बरं वाटेल, काही झालेलं नाही तुला. तेव्हा आजी बोलते की अरे पण तू त्यांच्या मागे मागे गेलाच कशाला तलावाकडे. तेव्हा अंशू बोलतो की मी कोणाच्याही मागे गेलो नव्हतो, माझा मीच गेलो होतो आणि मला काय माहीत दादा वहिनी तिथे येणार आहेत म्हणून. तेव्हा मल्लिका बोलते की नशीब समर तिथे होता, नाहीतर आज काय झालं असतं कुणास ठाऊक, कोणी वाचवलं असतं माझ्या अंशूला. परत स्वानंदी मध्येच बोलते पण काकू तुम्ही तर म्हणाला होतात की राजवाड्यांना पोहता येत नाही. तेव्हा मल्लिकाचे तोंडच पडतं. समर ही स्वानंदीकडे बघतो. तेव्हा समर बोलतो कोणी सांगितलं, मी चॅम्पियन आहे स्विमिंगमध्ये. तेव्हा आजीही बोलते की हो ना अगं, शाळेमध्ये किती बक्षिसं घेतलीत त्याने. तेव्हा स्वानंदी बोलते हो का. तेव्हा समर बोलतो हो म्हणजे. तेव्हा स्वानंदी बोलते पण काकू मला असंच म्हणाल्या, मग त्यांना माहीत नव्हतं का. तेव्हा आजी बोलते माहीत नसायला काय झालं, माहिती होती ना. तेव्हा स्वानंदी बोलते की काय माहिती, मला त्याच म्हणाल्या की तुम्हाला अजिबात पोहता येत नाही, पाण्याची भीती वाटते. तेव्हा मल्लिका बोलते मी असं बोलले, मी अगं मी अंशूबद्दल बोलत होते, समरबद्दल नाही. तेव्हा स्वानंदी बोलते हो का, पण काकू मी अंशुमनला कुठे घेऊन जाणार होते तलावावर. तेव्हा मल्लिका बोलते की अगं अंशू काय समर काय दोघं माझीच मुले, मी म्हटले ना तुला मिसकम्युनिकेशन काय झालं असेल, वय झालं आहे आता माझं, वय झालं आहे आईंचं, पण मीच काहीतरी बोलते बघ असं. तेव्हा मल्लिका मुद्दाम बोलते अगं समरला चांगलंच पोहता येतं, तुला नाही का आठवत तुझी बहीण लग्नात दारू पिली होती आणि ती पाण्यात पडली होती आणि समर स्विमिंग. तेवढ्यात आजी तिला टोकते मल्लिका. तेव्हा मल्लिका बोलते की आई समरने वाचवलं नाही का. तेव्हा आजी बोलते की मल्लिका अंशूला घेऊन जा. तेव्हा अर्पिता आणि मल्लिका अंशूला घेऊन जाते. तेव्हा समर बोलतो की या मुलाच्या डोक्यात काय चालू असतं ना, खरंच कुठला विचार चालू असतं कळत नाही आजी. तेव्हा समर बोलतो की बरं मी आलो फ्रेश होऊन. तेव्हा आजी स्वानंदीला बोलते बघितलंस आगाऊपणा केला की असं होतं, उगीचच नसती हुशारी, कशाला पाण्याजवळ जाणारच नाही बघ आता. इकडे समर रात्री त्याच्या वडिलांच्या जुन्या वस्तू काढून बसलेला असतो, त्यांची घड्याळं, टेप रेकॉर्ड आणि सगळं. तेव्हा समर त्याच्या वडिलांचं घड्याळ घेतो, आरशात जाऊन ते घड्याळ हाताला बांधतो. तेव्हा स्वानंदी येते आणि बोलते की छान आहे हं घड्याळ. तेव्हा समर बोलतो की हे घड्याळ माझ्या वडिलांचं आहे. तेव्हा स्वानंदी बेडवर बघते आणि बोलते हे सगळं आणि हे घड्याळ. तेव्हा समर तिथे जातो, ते घड्याळ हातात घेतो, खाली बसतो आणि बोलतो की हे घड्याळ माझं आहे. त्याची एक खास स्टोरी आहे, हे घड्याळ माझ्या बाबांसाठी खूप वेगळं घड्याळ होतं, काहीतरी बॉन्डिंग होतं त्यांचं. सतत हातात घड्याळ घालून असायचे, झोपताना सुद्धा, फक्त आंघोळीला जाताना बाहेर काढायचे. एकदा असंच आंघोळीला जाताना ते घड्याळ बाहेर काढून गेले. तेव्हा समर बोलतो की मी ते घड्याळ हातावर घेतलं आणि 7-8 वर्षाचा होतो मी, बागडत फिरलो, मी घड्याळ माझं घड्याळ म्हणून. तेव्हा बाबा आंघोळीवरून आले, त्यांना घड्याळ दिसलं नाही. तेव्हा ते थोडेसे पॅनिक झाले, घड्याळ कुठे आहे म्हणून त्यांनी आईला विचारलं, तर आई बोलली माहीत नाही. बाबा अजून पॅनिक झाले, मग ते आजीला विचारायला गेले. आजी बोलली की हो समरच्या हातात आहे तो, माझं घड्याळ, मी बाबांचं घड्याळ हातात घातलं, आता मी पण बाबांइतकं मोठं झालो म्हणून फिरतो आहे. तेव्हा बाबांनी मला बोलवलं, मला जवळ घेतलं, मला वाटलं की मी बाबांचं घड्याळ हातात घातले म्हणून ते माझ्यावर रागवतील, पण ते मला जवळ घेऊन म्हणाले की घड्याळ आवडलं. तेव्हा मी बोललो हो. तेव्हा बाबा बोलले की घड्याळ आवडलं ना, मग आता वेळ पाळायला पण शिक. तेव्हा मला बाबांनी असं का सांगितलं ते कळलं नाही. तेव्हा घड्याळ आकड्यांची असायची, पण बाबांनी मला हे डिजिटल घड्याळ आणून दिलं. कदाचित तेव्हा वेळेचं महत्त्व कळलं नाही, पण आता ही शिकवण आयुष्यभर जपली. अगदी छोट्या छोट्या गोष्टी बाबा असे सरळ समजवायचे आणि त्या गोष्टी अगदी हृदयात आणि डोक्यात अगदी फिट बसल्या आहेत. तेव्हा समर बोलतो की हा छोटा ग्रॅमोफोन, आमच्या घरात मोठा ग्रॅमोफोन होता, मग मी बाबांना विचारलं की मला का नाही, मग मला हा छोटा ग्रॅमोफोन घेऊन दिला. ही गणपतीची मूर्ती अर्पितासाठी आणली होती बाबांनी. अर्पिता म्हणाली की दिवाणखान्यात एवढी मोठी गणपतीची मूर्ती तर माझ्यासाठी का नाही, तर बाबांनी म्हणून मग आणली. बाबा सगळ्यांसाठी सगळं करायचे.
या डायरीत माझी वक्तृत्व स्पर्धेतील कात्रणं आहेत, वर्तमानपत्रात आलेली माझी एखादी बातमी, तर ती बातमी आहे ते सगळं बाबा स्वतः कापायचे आणि चिपकून ठेवायचे. समर इमोशनल असतो. आजी म्हणते ही जपून ठेवण्याची कला बाबांमुळे तुझ्यात आली. स्वानंदी ही खूप आपुलकीने ऐकत आणि वस्तू बघत असते. माझा स्वभाव खूप बाबांसारखा आहे असं आजी म्हणते, कारण की म्हणूनच मी असा खूप त्यांच्या जवळ गेल्यासारखं वाटतं मला. 18 वर्षाचा असताना स्वभाव माझा बाबांसारखा आहे हे आपल्याला नाही कळत. 18 वर्षाचं असतानाच माझी आई, बाबा, माझी धाकटी बहीण, काका एका गाडीत सगळे गेले. समर खूप इमोशनल झालेला असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.